नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो का फार पूर्वीचा काळ जर आपण पाहिलं तर शाळा सुद्धा नशिबात होत्या आणि शाळा होत्या, पण ते सामान्य माणसासाठी, गरिबासाठी, शेतकरी शेतमजुरासाठी उपलब्धच नव्हत्या. शिक्षण म्हणजे जणू काही श्रीमंतासाठीच होतं. पण आज आपण पाहतो का महात्मा ज्योतिबा फुले असू द्या, सावित्रीबाई फुले असू दे, आमचे संत गाडगे महाराज असू दे, यांनी ही सगळं शाळेचं सगळं ज्ञान हे सामान्य माणसापर्यंत भेटावं आणि ते अतिशय दर्जेदार भेटावं. आणि जे दुनियात जे चालतं, जे मुंबईला आहे, अमेरिकेत आहे, ते माझ्या गावातल्या शाळेत का नको? आणि मग ही ई लर्निंगची व्यवस्था आम्ही आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. फक्त आपल्याकडून अपेक्षा इतक्याच आहे का हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर मग माझ्या आईवडिलाचं काय, माझ्या गावाचं काय, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी शिकेल आणि त्यांना सुद्धा टिकवेल. व्यक्तिगत भाव असतो माणसाला, तो थोडासा बाजूला ठेवून सार्वजनिक भावनेतून माझ्या देशासाठी, माझ्या जमिनीसाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि दमदार पाऊल टाकलं पाहिजे, ह्याच आपल्याकडून अपेक्षा आहे.